आमदार रोहित पवारांनी पिंपरी चिंचवडमधील सभेमध्ये अजित पवारांचं कौतुक केलं। दादा गुंडाशाही आणि कॉन्ट्रॅक्टरबाजीच्या विरोधात लढत आहेत असं बोलत त्यांनी अजित पवारांना KGF चित्रपटातील रॉकी भाई असं संबोधलं। यावेळी बोलताना त्यांनी पवार कुटुंबीय एकत्र येण्याबाबतही विधान केलं। परिवार एक राहावा ही माझी इच्छा आहे, पण राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी होतात असं नाही, असं रोहित पवारांनी म्हटलं। शहरामध्ये आपण जर बघितलं तर KGF मध्ये आता गरुडा नावाचा जो व्यक्ती होता, त्याचं मायनिंग असेल, तिथला पैसा असेल, तिथले कॉन्ट्रॅक्ट असतील, छोटी मोठी कामं असतील, ह्या सगळ्या गोष्टींवर गरुडा कंट्रोल ठेवायचा। दोन पिंपरी चिंचवडच्या गरुडांना असं वाटतं की इथं सामान्य लोकांचं साम्राज्य नाही, हे त्यांचं साम्राज्य आहे। आणि त्या पिक्चरमध्ये तो पिक्चर मला तसा आवडतो, त्याच्यामध्ये सामान्य लोकांची बाजू घेत ज्या पद्धतीने दादा त्या पद्धतीने तिथं रॉकी नावाचा जो कोणी हिरो आहे तो आला होता, तसंच एक रेफरन्स देऊन इथं दादा आज मनापासून या गुंडाशाही आणि कॉन्ट्रॅक्टर बाजीच्या विरोधात लढतात, म्हणून त्यांना रॉकी भाई या परिसराचा असं मी फक्त मजेत बोलता बोलता संबोधलं आहे। दादांनी सुद्धा याच्या आधी बऱ्याच प्रचार सभेमध्ये खास करून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना हेच सांगितलेलं आहे की आम्ही एकत्रित ही निवडणूक त्या ठिकाणी लढणार आहोत। आता महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर जिल्हा परिषदचे इलेक्शन आहे, त्यावेळेस त्या जिल्ह्यातले पदाधिकाऱ्यांनी जर सांगितलं एकत्रित लढायला काय हरकत नाही, तर तिथे असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा मान ठेवत तसं सुद्धा होऊ शकतं। एकत्र येण्यासंदर्भात राहिले नाही बघा, याबद्दल ना दादांनी चर्चा केली ना आम्ही त्या ठिकाणी केली। आमच्या कार्यकर्त्यांनी जे आम्हाला महानगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सांगितलं त्या पद्धतीने त्यांचा मान ठेवून आम्ही इथं हे निवडणूक लढत आहोत।